बारामतीतील शैक्षणिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांवर आजही पवार कुटुंबाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. मात्र गेल्या काही महिन्यातील काही प्रशासकीय निर्णयांमुळे या संस्थांमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. एका बारामती नावाचा समावेश असलेल्या एका आर्थिक संस्थांमध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आणि पवार कुटुंबांशी निष्ठावंत मानले जाणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या स्थानिक शाखातून इतर जिल्ह्यात बदला करण्याची चर्चा आहे. यामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचे मित्राच्या कुटुंबातील सदस्याचाही समावेश आहे. यापूर्वी अशा प्रकरणात अजितदादा पवार स्वतः हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांना दिलासा देत असत, अशीही चर्चा वर्तुळात आता व्यक्त केली जाते. अनेक वर्षे संस्थांसाठी काम करणाऱ्या विश्वासू आणि निष्ठावंत व्यक्तींना बाजूला सारून काही महत्त्वाकांक्षी गट स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा काही कार्यकर्ते खासगीत करत आहेत. या घडामोडींचा संबंध आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय तयारीशी जोडला जात असल्याची चर्चाही आता सुरू आहेत. निष्ठावंत पायाखाली मर्जीतील मंडळी कडेवर, अशी भावना काही कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचे सांगितले जाते. संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत वाढता हस्तक्षेप, अंतर्गत गटबाजी आणि प्रशासकीय निर्णयांमुळे संस्थांची स्वायत्तता व कार्यक्षमता प्रभावित होण्याची भीतीही काही जाणकार व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका आर्थिक संस्थेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चर्चेच्या संदर्भात एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याचीही चर्चा आहे. या कारवाईबाबतही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले असून यापूर्वी अशा प्रकारची भूमिका घेतली जात नव्हती. आता निर्णय प्रक्रियेवर नेमका कोणाचा प्रभाव आहे, असा सवाल काहीजण उपस्थित करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे बारामतीतील सहकार, शिक्षण आणि आर्थिक संस्थांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण असल्याची चर्चा असून संस्थांचे दीर्घकालीन हित जपले जाईल की राजकीय समीकरणांना प्राधान्य दिलं जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.